कोकणात सलग 5 दिवस मान्सूनपूर्व पावसानं बॅटिंग केली। आज सकाळपासून पावसानं थोडी विश्रांती घेतली आहे। खवळलेला समुद्र देखील सध्या शांत आहे। केरळात दाखल झालेल्या मान्सूनची आता कोकणवासियांना प्रतीक्षा आहे। 26 तारखेपर्यंत जिल्ह्यात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस बरसेल असा अंदाज व्यक्त केला गेला आहे। रत्नागिरीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी। शनिवारी म्हणजेच काल मान्सून केरळात दाखल झालाय आणि त्यानंतर पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये तो कोकणात दाखल होईल असा अंदाज किंवा अशी माहिती हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे। पण साधारणपणे मंगळवारपासून म्हणजे साधारणपणे आजचा 6वा दिवस आहे, कोकणात मान्सूनपूर्व पावसानं जोरदार बॅटिंग केली होती, दाणादाण उडवून दिली होती। अगदी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पार गोव्यामध्ये देखील हा मान्सूनपूर्व पाऊस जोरदार बरसला, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं। एकंदरीत समुद्र देखील खवळलेला होता, उंच लाटा समुद्रामध्ये उसळत होत्या, वाऱ्याचा वेग वाढलेला होता आणि परिणामी जी किनारपट्टी भागातली लोकवस्ती आहे किंवा नागरिक आहेत त्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या आणि मच्छीमार देखील समुद्रामध्ये जात नव्हते। पण साधारणपणे आत्ताच्या घडीला जर आपण बघितलं तर तुलनेनं स्वाभाविकपणे वातावरणातली शांतता दिसते। समुद्र तुलनेनं शांत आहे। समुद्रात साधारणपणे जर आपण नजर टाकली तर काही ठिकाणी किंवा चांगल्या प्रमाणामध्ये सध्या बोटी ज्या आहेत त्या मासेमारीसाठी गेलेल्या आहेत। एकंदरीत मान्सूनपूर्व पावसानं खूप मोठं नुकसान देखील कोकणातल्या पर्यटनाचा केलेलं आहे, मच्छीमारीचं देखील झालेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। त्यावेळेला शेवटच्या टप्प्यातला जो आंब्याचा हंगाम असतो त्याला देखील एकंदरीत मान्सूनपूर्व पावसानं फटका बसलेला आहे। दरम्यान सध्याच्या घडीला अगदी पावसानं विश्रांती घेतलेली आहे। कालपासून म्हणजे शनिवारी दुपारनंतर पाऊस हा काहीसा रिमझिम बरसतोय आणि आता जर आपण बघितलं तर पावसानं विश्रांती घेतलेली आहे। पण मान्सूनपूर्व पावसानं जोरदार बॅटिंग केल्यानंतर आता सर्वांचं लक्ष लागलंय ते मान्सूनच्या आगमनाकडे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।